केळी एक असे फळ आहे जे आपल्या भोवताली खूप सहज मिळते. केळी खाल्ल्याने खूप फायदे होतात हे आपल्याला माहिती आहे. परंतु केळी ही कशी खावी? म्हणजे केळी ही नुसती खावी की दुधासोबत खावी? केळी सकाळी खाणे योग्य आहे का केळी झोपण्याच्या आधी खावे की केळी ही जेवणानंतर खावे? असे बरेच काही प्रश्न आपल्या मनामध्ये असतात. तर आज या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत, तेही अगदी सविस्तर. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. शिवाय पुरुषांनी जर झोपण्याच्या आधी एक केळं दुधासोबत जर खाल्लं तर त्यांच्या क्षमतेत खूप वाढ होते आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात त्यांना कोणत्याही प्रकारची समस्याही होत नसते. आजपर्यंत तुम्ही अनेक ठिकाणी वाचले आणि ऐकले असेल की दिवसाला एक सफरचंद तुम्हाला डॉक्टरापासून दूर ठेवते. याचा अर्थ असा की रोज एक सफरचंद खाल्ल्याने आपल्याला कधीच डॉक्टराकडे जावे लागणार नाही. पण तुम्हाला माहीत आहे का की रोज एक केळं खाल्ल्याने तुम्ही आयुष्यभर पूर्णपणे निरोगी राहू शकता. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत केळीचा समावेश करून तुम्ही निरोगी राहू शकता. केळी खाण्याचे इतके फायदे आहेत की तुम्ही कल्पनाही नाही करू शकत. माझा आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर केळीबद्दल पूर्वीसारखा विचार तुम्ही करणार नाही. आज मी तुम्हाला आरोग्यासाठी केळी खाण्याचे फायदे सांगणार आहे. या व्हिडिओमध्ये केळी तुमचे वजन तर वाढवतेच, पण ते कमी करण्यासही मदत करते. तुमच्या शरीराला अनेक पोषक तत्व केळीद्वारे मिळतात. हृदय आणि डोळ्याचे रक्षण हे केळीद्वारे केले जाते. तर आपल्या मनामध्ये नेहमी प्रश्न निर्माण होतो, केळी खाण्याची योग्य वेळ कोणती? तर व्यायामानंतर केळीचे सेवन केले पाहिजे किंवा जर तुम्ही काही शारीरिक हालचाल करत आहात, कुठे शेतात वगैरे काम करत आहात किंवा कुठे तुम्ही शारीरिक व्यायाम करत आहात, तर तुम्ही त्यानंतर केळे खाणं योग्य आहे. तुम्ही कोणत्याही खेळात सहभागी असाल आणि भरपूर शारीरिक व्यायाम करत असलात, तरीही तुम्ही केळीचे सेवन केले पाहिजे. कोणत्याही खेळात सहभागी असलेले खेळाडू मध्येच केळीचे सेवन करतात. जर तुम्ही क्रिकेट, कबड्डी किंवा खो खो इतर आंतरराष्ट्रीय खेळ बघत असाल टी व्हीमध्ये, तर तुम्ही मध्ये मध्ये पाहू शकता ते खेळाडू मध्येच केळी खात असतात. तर त्यांना तेव्हा भूक लागते तर ते इतर कोणतेही पदार्थ न खाता केळी खाणे प्रेफर करतात. यामुळे त्यांना झटपट ऊर्जा मिळते आणि ती त्यांच्या खेळादरम्यान राहते. तणाव असेल तेव्हा केळीचे सेवन करावे. भरपूर वेळा आपल्याला तणाव असतो. आताचे जीवनच असे झाले आहे की आपल्याला काही ना काही गोष्टींचा तणाव होत असतो. घरात असो किंवा आपल्या नोकरीच्या ठिकाणी असो, व्यावसायिक व्यक्ती असो, कोणी असो. आजच्या युगामध्ये असा कोणतीही व्यक्ती नाही की जिला तणाव नाही. तर तुम्हाला जर तणाव वाटत असेल तर तुम्ही तेव्हा एक केळीचं सेवन करा. तर यामध्ये होतं असे की केळ्यामध्ये असलेले ॲमिनो ॲसिड शरीरातील स्ट्रेस हार्मोन्स कमी करतात. त्यामुळे तणाव दूर करण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे. भरपूर वेळा जर तुम्हाला तणाव आला, तुम्ही एक केळी खा आणि त्याच्यानंतर रिझल्ट बघा. तुम्हाला खूप फरक जाणवेल आधीचा आणि केळी खाल्ल्यानंतरचा. पुरुषांसाठी तर दूध आणि केळी खाणे खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी दूध आणि केळी फायदेशीर ठरतात. या दोन्ही गोष्टी पोषक तत्वांचा स्रोत आहे. केळीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, आयरन, मॅग्नेशियम, पोटॅशियम, नियासिन आणि फॉलिक ॲसिड यासारखे अनेक पोषक घटक आढळतात. तर दुधामध्ये देखील व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, प्रथिने, कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम यासारखे पोषक घटक आढळतात. बरेच लोक दूध आणि केळे हे कॉम्बिनेशन सकाळी नाश्त्यामध्ये खातात. परंतु तुम्हाला माहीत आहे का की केळे रात्रीच्या वेळी खाणे पुरुषांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हे एका सर्व्हेमध्ये सिद्ध झाले आहे. त्यामुळे जर तुम्ही दूध आणि केळे रात्री झोपण्यापूर्वी खाल तर तुम्हाला नक्कीच खूप फायदा होईल. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या, विद्यार्थ्यांनी परीक्षेपूर्वी केळी खायला हवी. यामुळे त्यांना ऊर्जा मिळते आणि केळीमध्ये असलेले उच्च पोटॅशियम त्यांचा मेंदू तीक्ष्ण बनवते,
जे परीक्षेच्या लेखनात खूप मदत करते. शिवाय सकाळच्या नाश्त्यात केळी खावी, यामुळे दुपारच्या जेवणापर्यंत भूक लागणार नाही. पण केळी रिकाम्या पोटी खाऊ नये. केळीमध्ये असलेले मॅग्नेशियम रिकाम्या पोटी खाल्ल्यास कॅल्शियमची पातळी बिघडते, ज्यामुळे अनेक दुष्परिणाम देखील होऊ शकतात. आता बघूयात केळी खाण्याचे आरोग्यदायी फायदे. केळी खाण्याचे भरपूर फायदे आहेत. त्यापैकी एक वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे केळी. केळी खाल्ल्याने वजन वाढते असे इतर लोकांप्रमाणे तुम्हालाही वाटत असेल तर आजपासून तुमचा विचार बदला. केळ्यामध्ये कॅलरीज असतात, पण ते फायदेशीर असते. केळी खाल्ल्याने कॅलरीसोबतच इतर अनेक पोषक तत्वे मिळतात. त्यामुळे आजपासून आरोग्यासाठी केळी खाण्याच्या फायद्यामुळे तुमच्या आहारात केळीला स्थान द्या आणि असे इतर पदार्थ काढून टाका ज्यामुळे वजन वाढते आणि कोणताही फायदा होत नाही. असे बरेच पदार्थ आपण खातो ज्यामुळे ते चविष्ट तर असतात, परंतु त्यामुळे आपले वजन वाढते. आणि काही कंपन्या किंवा काही लोक विनाकारण प्रचार करतात की केळीमुळे वजन वाढते, परंतु असे मुळीच नाही. तुम्ही जर नियमित आणि प्रमाणात केळी खाल्ली तर तुमचे वजन अजिबात वाढणार नाही. परंतु काही लोक काय करतात की भरपूर केळी खातात, म्हणजे एक एक डझन केळी एका वेळेला खातात. तर अशामुळे नक्कीच तुमचे वजन वाढू शकते. मात्र तुम्ही 1 किंवा 2 केळी सकाळी खाल्ली किंवा दुपारी खाल्ली, यामुळे तुमचे वजन वाढत नाही, तर ते कमी होते. केळ्यामध्ये नैसर्गिक गोडवा असतो, ज्यामुळे तुमची मिठाई खाण्याची इच्छा पूर्ण होते. हा देखील एक खूप महत्त्वाचा फायदा आहे. वजन कमी करण्याच्या बाबतीत अनेकदा असं होते की ज्यांना काहीतरी गोड खाण्याची तीव्र इच्छा असते, अशा परिस्थितीत ते चॉकलेट किंवा मिठाई खातात, ज्यामध्ये भरपूर कॅलरी असतात आणि खूप ग्लुकोज देखील असते आणि एक्स्ट्रा साखर असते आणि अजिबात पोषक तत्वे नसतात. यामुळे तुमची सगळी मेहनत वाया जाते. म्हणजे तुम्ही काही डाएट वगैरे करतात आणि नंतर तुम्हाला गोडवा खाण्याची इच्छा होते आणि तुम्ही खाता चॉकलेट, तर तुमची जेवढी डाएटची मेहनत घेतलेली असते, तुम्ही स्वतःवरती ताबा ठेवलेला असतो, ते सगळं वाया जाते. यामुळेच मित्रांनो, केळी खा. केळीमध्ये भरपूर फायबर असते, जे खाल्ल्याने लवकर भूक लागत नाही आणि पोट भरल्यासारखे देखील वाटते. केळी ही हृदयासाठी देखील फायदेशीर आहे. रोज केळी खाल्ल्याने आपले हृदय व्यवस्थित काम करते. केळीमध्ये भरपूर पोटॅशियम असते. जेव्हा आपण केळी खातो तेव्हा पोटॅशियम आपल्या शरीरात प्रवेश करते आणि ते रक्तात मिसळते आणि रक्तवाहिन्याद्वारे संपूर्ण शरीरात पसरते. केळ्यामध्ये हृदय पूर्णपणे निरोगी राहण्यास मदत होते. आरोग्यासाठी केळी खाण्याचा हा सर्वात एक मोठा फायदा आहे. शिवाय अल्सर रोगासाठी केळी खाल्ल्याने अल्सरच्या आजारात बऱ्यापैकी आराम मिळतो. केळी खाल्ल्याने पोटात असलेले अल्सरचे जंतू नष्ट होतात. अल्सर झाल्यास कच्च्या केळ्याचे जास्त सेवन करावे, कारण की कच्च्या केळ्यानेही पोटातले जे अल्सरचे आजार आहे ते कमी होतात. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ॲसिडिटीच्या बाबतीत केळी हे रामबाण आहे. ॲसिडिटीच्या समस्येवर घरगुती उपाय म्हणून केळी खावे, कारण की ॲसिडिटी झाल्यास केळी खाल्ल्याने पोटाला आराम मिळतो. केळ्यामध्ये अजिबात काही तेलकट वगैरे नसतं. केळी हे फक्त फायबरने बनलेलं असतं आणि मॅग्नेशियम वगैरे इतर पोषक घटक असतात आणि केळी ही पचायला खूपच इझी असते. केळी ॲसिडिटीमुळे होणारी जळजळ शांत करते. जर तुमच्या छातीमध्ये जळजळ होत असेल किंवा पोटात जळजळ होत असेल, काही वेळा काय होतं, आपण नको ते तेलकट पदार्थ खातो, म्हणजे समोसा, सँडविच, पिझ्झा वगैरे, अशामुळे आपल्याला ॲसिडिटी होते. तर अशा वेळेस तुम्ही केळी खा. केळी ही दुधातही खाऊ शकता, त्याच्याने अजून फायदा होईल. समजा खूप भयंकर ॲसिडिटी झाली असेल तर त्याच्यासाठी अजून एक मस्त उपाय आहे. तुम्ही दही घ्या, दहीत साखर टाका, थोडीशी साखर टाकायची आणि एक केळी त्याच्यात मस्त कापून मिक्स करून घ्या. सगळे पदार्थ मिसळून घ्या आणि आता याला तुम्ही मस्त चमच्याने हळूहळू खा. तुम्हाला जे पोटाचे आजार असतील, पोट फुगणे वगैरे किंवा ॲसिडिटी होणे परत परत, ह्या सगळ्या समस्या कमी होतील.
आणि अतिसार आणि निर्जलीकरण म्हणजे डायरिया आणि डिहायड्रेशन झाल्यास केळी खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे शरीराला पोटॅशियम आणि पाण्याचा पुरवठा होतो. पचनसंस्थेसाठी म्हणजे भरपूर लोकांना पचनेचा प्रॉब्लेम असतो. काही खाल्लं तरी लवकर पचत नाही. थोडं जरी खाल्लं पोट भरल्यासारखं वाटतं. म्हणजे त्यांची पचनसंस्था ही कमजोर झालेली असते. अशा वेळेस तुम्ही केळी खाल्ल्याने पोटातील पचनक्रिया ही सुरळीत होते आणि जलद होते. केळी नेहमी जेवणानंतर खावी. ते अन्न पचण्यास मदत करते. ज्या लोकांना पचनाचा त्रास असेल त्यांनी केळी ही जेवणानंतर खावी. म्हणजे थोडंसं जेवण करावे. असं नाही की तुम्ही भरपूर पोटभर जेवण केलं आणि मग केळी खा, असं नाही करायचं आहे. थोडंसं जेवण करायचं आहे आणि जेवण केल्यानंतर केळी खायची आहे. तुम्हाला जे पचनाचे त्रास आहे ते कमी होतील. शिवाय केळी ही आपल्याला ऊर्जा प्रदान करते. शारीरिक व्यायामानंतर केळी खाल्ल्याने त्वरित ऊर्जा मिळते आणि अशक्तपणा देखील जाणवत नाही. शिवाय ज्या लोकांना मधुमेह असेल त्या लोकांसाठी केळी एक रामबाण उपाय आहे. केळी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. मधुमेह असलेले लोक गोड खाण्यात असमर्थ असतात. म्हणजे तसा त्यांना डॉक्टरांनी सल्लाच दिलेला असतो. ज्या लोकांना मधुमेह म्हणजे डायबिटीज आहे त्यांना साखर किंवा कोणतेही गोड पदार्थ हे वर्जित असतात. परंतु केळी खाल्ल्याने त्यांची गोड खाण्याची इच्छा पूर्ण होते आणि त्यांना पोषक तत्वे देखील मिळतात. केळी ही जर तुम्ही चांगली पिकवली तर खूप छान गोड लागतात आणि त्यामुळे तुमच्या रक्तातली साखरेची पातळी देखील वाढत नाही. त्यामुळे जे डायबेटिक लोक आहेत त्यांना कसलाही धोका नसतो. तर त्या लोकांनी मस्त गोड खायची इच्छा झाल्यावर बिनधास्त केळी खावी. काहीच टेन्शन नसते. शिवाय काही लोकांना रक्तदाबाचा त्रास असतो. केळी खाल्ल्याच्या फायद्यानुसार केळी हे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी खूप उपयोगी आहे. हे रोज खाल्ल्याने आपला रक्तदाब देखील नियंत्रणात राहतो. आणि ज्या लोकांना दमा आहे किंवा अस्थमा आहे तर त्याच लोकांसाठी घरगुती उपायासाठी केळी हे खूप फायदेशीर आहे. आरोग्यासाठी खूप चांगला फायदा हा केळीद्वारे आपल्याला मिळतो. एका संशोधनानुसार रोज एक केळ खाल्ल्याने अस्थमा होण्याची शक्यता 34% कमी होते. त्यामुळे केळी खाणं सुरू करा. दमा वगैरेचे आजार तुम्हाला तर मुळीच होणार नाहीत. मित्रांनो, रोज एक केळी खाण्याची सवय लहानपणापासूनच लावली तर कॅन्सर होण्याची शक्यता खूप कमी होते. कॅन्सर म्हणजे कर्करोग. केळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असते. हे खाल्ल्याने कर्करोग होण्याची शक्यता कमी होते. जर तुम्हाला आमची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद.